तर महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष। विधानसभेच्या रणसंग्रामात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सभांचा धडाका असणार। दोन्ही नेत्यांच्या एकूण 15 ते 20 सभा होणार। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक। शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणुका लढा। बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या। महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नड्डांचा कानमंत्र। पुण्यातील विधानसभा मतदारसंघासाठी पवार गटातील 41 जण इच्छुक। 8 मतदारसंघासाठी 41 इच्छुकांकडून अर्ज। पवार गटाकडून लवकरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार। धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। कळंबचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश। शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह शिवाजी कापसेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन। उमेदवाराची यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखी अडचण होते। भाजपा मोठा पक्ष, त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार। जेपी नड्डा तिढा सोडवत आहेत। महायुती होईल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मव्यात काँग्रेस पक्ष मोठा भाऊ, मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचं वक्तव्य। कोण छोटा कोण मोठा यापेक्षा एकत्र राहणं महत्त्वाचं। मोठा आहे तो छोटा आहे, छोटा आहे तो मोठा व्हायला वेळ लागत नाही। अंबादास दानवेंचं नितीन राऊतांना उत्तर। तर नितीन राऊतांपेक्षा राहुल गांधी काय बोलतात ते महत्त्वाचं। भाजपातील अशी स्वप्न पडत होती असं देखील संजय राऊतांनी लगावला टोला।